ब्रेकनंतर आपलं स्वागत आणि एक महत्त्वाची बातमी. उपमुख्यमंत्री अजित पवार 2 दिवसानंतर दिल्लीत जाणार आहेत. सूत्रांची महत्त्वाची माहिती समोर येते. प्रफुल्ल पटेल अजित पवार अमित शहांना भेटणार आहेत. अमित शहांच्या भेटीमध्ये जागा वाटपावरती अंतिम निर्णय होणार असं सूत्रांकडून कळतंय. अधिक माहिती घेऊयात. प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रदीप, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की महायुतीमध्ये जागा वाटपावरून मोठ्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू आहेत. गेल्या 2 दिवसांपासून अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यांच्यासोबत सुद्धा महायुतीच्या नेत्यांची बैठक जी आहे ती झालेली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला कमी जागा मिळणार अशी एक चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. आणि या पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल जे आहे ते 2 दिवसानंतर दिल्लीमध्ये जाणार आहेत. अमित शहा यांची भेटीची वेळ जी आहे ती मागण्यात आलेली आहे आणि 2 दिवसानंतर ही दोनही नेते जे आहेत ते अमित शहांना भेटणार आहेत. त्या भेटीमध्ये अंतिम जागा वाटपासंदर्भात चर्चा जी आहे ती केली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ज्या जागांवरती निवडणूक लढवणार आहे त्या संभाव्य जागांची माहिती जी आहे ती स्वतः प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार जे आहे ते अमित शहांना देतील आणि त्यानंतर महायुतीच्या जागा वाटपासंदर्भातला अंतिम निर्णय जो आहे तो होईल. मात्र सकाळपासून जी चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे 2 किंवा 3 जागा ज्या आहेत त्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळतील. त्या चर्चेनंतर स्वतः अजित पवार जे आहेत ते 2 दिवसानंतर दिल्लीमध्ये जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्यासोबत एक विशेष बैठक जी आहे ती आयोजित केली जाईल आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका किती जागांवरती जागा लढवेल या चर्चेवरती अंतिम शिक्कामोर्तब होईल आणि त्यानंतर महायुतीचं जागा वाटप जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी धन्यवाद प्रदीप या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.